तर दुसरीकडे पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी घात केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। तटकरेंवरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची त्यांनी आठवण करून दिली आहे, तर राज्यातील स्थिती गंभीर असल्याचं वक्तव्य देखील महेंद्र दळवी यांनी केलंय। एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे देखील आपण बघितलं। आता राष्ट्रवादीला काही नवीन नाही आहे। या स्तरावर नात्यावरचा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आपण बघितला। परवा आपण बघितलं की मुंडे साहेबांनी कोणाची सुपारी कशी दिली हे चित्र बघितलं। अतिशय भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि सत्य आहे की अनेक पत्रकार किंवा इतर मान्यवर चर्चा करतात की खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या अगोदर ते घोटाळे कसे बाहेर आले, म्हणजे खूप लोकांना चर्चा निश्चित आहे। माझा संशय वेगळा आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचाच घात केला असं माझं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।